हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. सुट्ट्या संपल्यानंतर सुद्धा आम्ही 10 दिवस लेट कॉलेजला चाललो होतो. मग तर काय, आम्हाला सहजपणे क्लासमध्ये बसू देणार तर नव्हतेच. पण जे मुलं 10 दिवस उशिरा येऊ शकतात त्यांना 1-2 दिवस बाहेर उभा केल्याने कायच फरक पडणार होता. म्हणून आमची क्लासच्या बाहेर उभा करून सुद्धा काही वेगळीच धमाल चालू होती. सुरतचा आणि त्यांचा तर वेगळाच कॅरम चालू झाला होता इथं. म्हणजे आम्हाला बाहेर उभे करण्याची पनिशमेंट भेटली आणि आम्ही बाहेर उभं राहून कॅरम खेळतोय. म्हणजे अशी पनिशमेंट सगळ्यांना भेटावं. नंतर आम्हाला तिथून दुसऱ्या खोलीत ट्रान्सफर करण्यात आलं. म्हणजे आता हे सगळे इथं येऊन शांत बसतील असं वाटत असेल तुम्हाला, पण नाही, इथं तर फोटोशूट चालू झालं. म्हणजे बाकी वर्गातील सगळे मुलं शांतपणे बसलेले होते आणि आमचं काही वेगळंच चालू होतं. हा जो माझ्या पाठीमागे बसलेला आहे तो आपला भाऊ, तो म्हणजे कल्पेश पाटील, आणि तो पण एक ब्लॉगर आहे. आता कॉलेज सुटलं होतं आणि आम्ही इथं आलो होतो बाहेर फिरायला विठ्ठलवाडीला, जे की आमच्या कॉलेजच्या एक्झॅक्ट समोर आहे. आमच्या कॉलेजच्या इतक्या जवळ असून सुद्धा आम्हाला आजपर्यंत हे माहित नव्हतं. इथं आल्यानंतर आम्हाला काहीतरी वेगळंच पाहायला भेटलं. ते म्हणजे पक्षी होते, काही ससे होते, असे वेगवेगळे प्राणी इथे ठेवलेले होते. नंतर आम्हाला कळलं की ह्या माणसाने पेरूच्या वाडीसारखं बनवण्याचा प्रयत्न केला होता, पण ते काही सक्सेस झाला नाही, म्हणून ते असंच पडलेलं. पण त्याचा आम्हाला काय, आम्ही तर फक्त फोटो वगैरे काढायला चालू होतो. असल्या वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला फक्त कॉलेज लाईफ मध्येच पाहायला भेटू शकता, कारण घरी असल्यानंतर तर टाइमच भेटत नाही बाहेर फिरण्यासाठी. आणि आता आम्हाला इथं दिसले होते ससे ठेवलेले होते एका जाळीच्या आतमध्ये. तिथं सूरज भाऊ त्याला गवत खाऊ घालत होते. इथं सशांच्या बाजूला आणखीन एक जाळी होती जिथे की बदक ठेवलेले. चला तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. धन्यवाद.